नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलेलं तसं मी गोविंदा पथक यांच्या सरावासाठी आलेलो आहे. आणि सध्या मी आहे श्री आंग्रेश्वर गोविंदा पथक जे वडाळ्याला आहे आणि जे प्रो गोविंदामध्ये 4th प्राइज ज्यांनी मारलं होतं त्या गोविंदा पथकाच्या सरावासाठी आलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय की आंग्रेश्वर गोविंदा पथक यांचं सराव चालू आहे. तर मित्रांनो, स्पेशलिटी म्हणजे यांनी प्रो गोविंदामध्ये 4th प्राइज मारलं. तर त्यांचा सराव कसा असतो, त्यांची तयारी ह्या वर्षाची काय आहे आणि दहीहंडीच्या दिवशी किती थर लावणार आहेत ते सगळं आपण त्यांना नक्कीच इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांचा सराव तुम्ही माझ्या ब्लॉगद्वारे बघा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर सोबत राहा माझ्याबरोबर श्री आंग्रेश्वर गोविंदा पथक. गणपती बाप्पा साईनाथ महाराज की जय. अष्टविनायक होलीचा जय. बोल 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 जागे वाले की जय. बजरंग बली की जय. तर मित्रांनो, बघा ह्या ठिकाणी आंग्रेश्वर गोविंदा पथक यांचा सराव होतो. वडाळा ह्या साईडला बघाल अवतीभवती सर्व बिल्डिंग्स आहेत आणि बिल्डिंगच्या एक्झॅक्टली मध्ये आंग्रेश्वर गोविंदा पथक यांचा सराव होतो. Gol.
जागेवर शिडीला व्यवस्थित आवाज नको करतात कोणाचा पण लागला तुम्ही पटकन उतरवायची सायकल आहे का क्या ट्राय किती वेळा उतरवली तर याचा विचार करा ना जरा. ही ट्राय लागत नाही का आपल्याकडनं? डोळ्या बंद करून आपली ट्राय लागते, ती ट्राय आपण उतरवतोय. पण इकडनं लूज आहे, पण इकडनं लूज आहे. प्रो झाल्यापासून प्रॅक्टिसला पोरण आहे. 19 जणांना फक्त का प्रोसाठी कामं दिलेली होती काय? आपण फालतू ट्राय उतरवतोय, चिंदी ट्राय उतरवून घेतोय आपण. 6 आणि 7 तर उतरवतोय जागेवरची. बंकत जरा कमी करा ना, ग्रुपने करू नका ना बंकत. तुम्ही डिसाईड करा ना स्वतःमध्ये कुठं चुकतोय, काय चुकतोय, या गोष्टीचा विचार करा ना. फालतू बंकत चालू आहे तुमच्या सर्व. आताची ट्राय आहे ना, बंकत आवाज कोणी करायचा ना रिंग लागल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खरे. स्वागत आहे आपल्या एका मराठी ब्लॉगमध्ये, समीर खरे ब्लॉग. मित्रांनो, दहीहंडी उत्सव चालू आहे आणि सध्या मी आहे अग्रेश्वर गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या सरावासाठी आलोय. तर माझ्याबरोबर प्रशिक्षक आणि सहप्रशिक्षक आणि कॅप्टन आहेत.
तर प्रशिक्षक काय नाव सर आपलं नाव काय? सतीश शिर्के, त्याच्यानंतर प्रकाश कदम आणि नितीन पोटले, हे तिघ आहेत आपल्यावर आणि आपले सगळे गोविंद आहेत. तर सर सतीश सर तुम्हाला विचारेल की मंडळाबद्दल की अग्रेश्वर गोविंद पथक यांची स्थापना कशी झाली आणि कधी झाली आणि आता मंडळाला किती वर्ष झाली? अग्रेश्वर गोविंद पथक ही स्थापना ही 2009 मध्ये झाली. अच्छा. आम्हाला तिकडनं 6 थर आणि 7 थर लावायचं. ओके. 7 थर जवळजवळ आम्ही 2022 पर्यंत 7 थरच लावले. 2022 ला आम्ही 18ची ट्राय केली पण 5 वेळा पडलो. ओके. आणि 2023 मध्ये आम्ही 8 थर लावले पण 8 अशी लावली की 5 वेळा ट्राय उतरवली. अच्छा. भर पावसात ट्राय लावून पण उतरवत होतो आम्ही सगळ्या ट्राय. चांगलं आहे. म्हणजे व्यवस्थित. 22 पर्यंत आपण स्ट्रगल केला पण 23 ला प्रॅक्टिस अशी केली की 5 वेळा लावून उतरवले. चांगलं. आणि दुसरं तर मी तुमच्या सर्वांचं आणि प्रशिक्षकचं तुम्ही प्रो गोविंदाला 4th प्राइज भेटलं त्याच्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करेल की म्हणजे एवढ्या कमी वेळात एक मी काल उल्लेख माझ्या ब्लॉग मध्ये बघाल यश गोविंद पथक आणि हे पथक अग्रेश्वर गोविंद पथक, हे दोन पथक एवढ्या कमी वेळात एवढे चांगले उत्तम कामगिरी केली यांनी. आणि 8 सांगितले सरांनी 2022 ला 5 वेळा लावलेत आणि ह्या वर्षी देखील मी उमरखाडीत बघितले 8 लावले यांनी, 8 उतरवले. तर सर ह्या वर्षी 8 लागलेत आपले, बरोबर? तर ह्या वर्षी 9 लागतील का? 9ची ट्राय होणार आहे का? 9ची ट्राय आम्ही करू पण किती सक्सेस होते ते वरती देवाच्या हातात आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे 9ची ट्राय होईल, आम्हाला बघायला भेटेल. अच्छा, मी प्रकाशकडे येईल. प्रकाश, तू कॅप्टन होतास प्रोचा, बरोबर? आणि तू सगळ्या मुलांना सांभाळून वगैरे जे काय कॅप्टनशिप केलीस, पण आता तुझी जी प्रॅक्टिस चालू आहे त्या प्रॅक्टिस बद्दल काय, म्हणजे तुला काय कॉन्फिडन्स आहे आणि दहंडीच्या दिवशी काय, म्हणजे 9 आपले सक्सेस होतील किंवा 8 तर तुम्ही लावताच आहे पण मला बघायचंय 9 अग्रेश्वरचे 9 बघायचे, तर सक्सेस कसं होतं, प्रो गोविंदामध्ये आमचं हे पहिलंच वर्ष होतं आणि सीझन 2 मध्ये आम्ही पहिलं सीझन बघितलेला, फक्त युट्यूबला बघितलेलं होतं बरोबर सीझन. आता प्रत्यक्ष स्वतः उतरलेलं होतं श्री अग्रेश्वर गोविंदा पथक. सर्वांनी 2 महिने कसून प्रॅक्टिस केलेली आहे. त्या प्रॅक्टिस नंतर आपण टॉप 16 मध्ये आलो 32 संघात. त्यानंतर टॉप 4 मध्ये रनर 4th मध्ये लागणं चान्स हा खूप मोठी गोष्ट आहे. तर मुलांची जिद्द आणि चिकाटी खूप चांगली होती. त्या प्रकारे त्यांनी मेहनती केली आणि चांगली प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर आता 27 ला दहिकाला उत्सव आहे, त्यासाठी पण एक चांगली ट्राय चालू आहे सर्वांची. 9च्या प्रयत्नांसाठी आपण करतोय, तर ते सर्वांचं मोटिवेशन चांगला झाल्यानंतर, तयार झाल्यानंतर आपण नक्की ट्राय घेऊ कुठेतरी. चालेल चालेल. चला, सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा की आपले 9 ट्राय लागले पाहिजे. आणि सर्वांना मी सांगेल की माझं जे चॅनल आहे समीर खैरे ब्लॉग, ते नक्की सबस्क्राईब करा सर्वांनी. आजचा ब्लॉग जो आहे तो बघा आणि सर्वांना खरंच मनापासून शुभेच्छा. अशीच उत्तम कामगिरी करा. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांना ते घेऊ ना, जरा सांगून घ्या. श्री अग्रेश्वर गोविंदा पथकाला वेळात वेळ काढून आपले ब्लॉगर, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध ब्लॉगर आहेत समीर दादा आणि स्वप्नील दादा, यांनी मंडळाला भेट दिल्याबद्दल श्री अग्रेश्वर गोविंदा पथक आणि वडाळा अँटा फिल्म मधील सर्व बाळ गोविंदाच्या वतीने आणि शिवकर्णा सोसायटीच्या वतीने आणि अँटाबिलच्या आई भवानीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहे. थँक्यू. धन्यवाद. शिर्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हात लावे दोघांची पण गणपती बाप्पा अंतविच्या आई भवानीचा. धन्यवाद. थँक्स. नमस्कार मित्रांनो, आजचा जो अग्रेश्वर गोविंदा पथकाचा ब्लॉग आहे हा तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असं मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलेलं की गोविंदा पथकाचे ब्लॉग तुम्हाला मी माझ्या चॅनलद्वारे दाखवत जाईल, त्यांची सराव दाखवत जाईल आणि ते मी दाखवतोय. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण
एक्साइटमेंटसाठी पुढचा ब्लॉग देखील खूप एक्साइटमेंटवाला आहे आणि एक नावाजलेलं गोविंदा पथक याचा सराव आपण दाखवणार आहोत. तर तुर्तास इथेच थांबतो. माझा आजचा ब्लॉग नक्की बघा. जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. स्वतःची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.